नमस्कार रसिक मित्र हो. कविता मनातल्या या उपक्रमामधून काही ठराविक अंतराने मी आपल्या भेटीसाठी येत असतो. गेले 3-4 महिने निरनिराळ्या नामवंत कवींच्या कविता या माध्यमातून मी सादर करत आहे आणि सांगायला मला आनंद वाटतो की माझ्या आनंदासाठी मी या कविता जरी सादर करत असलो तरी हळूहळू ही आता माझ्या आनंदाची यात्रा होत चाललेली आहे आणि आपल्यासारखे रसिक श्रोते या यात्रेमध्ये सहभागीदार आहेत याचा देखील मला विशेष आनंद आहे. रसिक हो, आज मी आपल्यासमोर जी कविता घेऊन आलेलो आहे ती कविता आहे कविश्रेष्ठ वसंत बापट यांची. 25 जुलै 1922 ही वसंत बापट यांची जन्मतारीख आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी वसंत बापट हे 100 वर्षाचे झाले असते, ते जर जिवंत असते. आणि म्हणून त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष हे 25 जुलैपासून सुरू झालेलं आहे. आणि म्हणून वसंत बापट यांना एक अभिवादन म्हणून त्यांची कविता आज मी सादर करणार आहे. आणखी काही कविता या उपक्रमातून त्यांच्या सादर केल्या जातील. मित्र हो, वसंत बापट म्हटलं की आपल्याला आणखी दोन कवींची नावं आपल्या समोर सहज येतात. ते दुसरे 2 कवी म्हणजे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर. एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमधील गावांमध्ये जाऊन या 3ही महाकवींनी कवितांचे कार्यक्रम करून कविता घराघरामध्ये पोहोचवण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे माझ्या शाळकरी किंवा पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला वृत्तपत्रांमधनं त्यांच्या कार्यक्रमाबद्दलच्या बातम्या मी वाचायचो. तेव्हा कुठेतरी हा कवितेचं वेड किंवा कवितेबद्दलची एक ओढ म्हणूया माझ्या हृदयामध्ये कुठेतरी ती होती. आणि अशा प्रकारच्या काव्य मैफलीच्या कार्यक्रमांनाही आपल्याला उपस्थित राहायला आवडलं असतं असं माझ्या मनाला त्यावेळेस वाटायचं. परंतु मी ज्या भागामध्ये माझी जडणघडण झाली किंवा माझं जे शिक्षण झालं तिथे काय अशा प्रकारच्या काही साहित्यिक किंवा सांस्कृतिक चळवळी विशेष करून नव्हत्या. त्यामुळे ही सगळी माझी जी भूक होती ती मी मुंबईमध्ये जेव्हा शिक्षकाची नोकरी मी पत्करली तेव्हा त्या मुंबईच्या उपनगरांमध्ये किंवा मुंबई शहरांमध्ये आयोजित केलेल्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मला ह्या सगळ्याचा आस्वाद घेता आला. म्हणजे एकेकाळी मला अशा प्रकारचे कार्यक्रमांना आपल्याला उपस्थित राहायला आवडलं असतं असं जे वाटायचं ते प्रत्यक्ष मी काव्य मैफलींचा मी आनंद घेतला, आस्वाद घेतला. मी अगदी हाताच्या अंतरावरती असलेल्या मंगेश पाडगावकरांच्या कविता मी त्यांच्या तोंडून ऐकल्या. विंदा करंदीकरांच्या काव्य मैफिलीला मी उपस्थित राहिलो. म्हणजे माझं ते स्वप्न या मुंबईमध्ये आल्यानंतर पूर्ण झालं. असो, हे थोडंसं माझं ओझरतं जाता जाता थोडंसं माझं मनोगत त्याच्यामध्ये येऊन गेलं. असो, वसंत बापट म्हटलं की मित्रांनो आपल्याला त्यांच्या कितीतरी कवितांची नावं सहज आपल्या नजरेसमोर येतात. त्यांची कविता सदैव सैनिका पुढेच जायचे हे एक स्फूर्तिगीत होतं. आणि
मी जेव्हा हे गाणं पहिल्यांदा ऐकलं किंवा आमच्या पिढीतल्या मुलांनी जेव्हा ते ऐकलं असेल त्यावेळेला ऐकलं, तेव्हा ते सतत आम्हाला गुणगुणावंसं वाटायचं. इतके त्याच्यामध्ये प्रेरणा आणि स्फूर्ती त्या गीतांमध्ये, त्या शब्दांमध्ये वसंत बापट यांच्या आहे. किंवा त्यांचं गगन सदन तेजोमय हे एक प्रार्थना असलेलं गीत एका चित्रपटामध्ये आहे. किती सुंदर शब्दामध्ये त्यांनी लिहिलेली ती प्रार्थना आहे. ती प्रार्थना आपल्यापैकी अनेकांनी ती ऐकली असेल, पण कदाचित ही वसंत बापटांची आहे ही माहिती नसेल. किंवा केवळ माझा सह्य कडासारखी कविता असेल. भव्य हिमालय तुमचा आमचा, भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्य कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा. म्हणजे एकीकडे देशप्रेम व्यक्त करत असतानाच या महाराष्ट्राच्या मातेचा देखील अभिमान त्याच्या त्या कवितेमधून व्यक्त झालेला आहे. ही सुद्धा अतिशय सुंदर कविता आहे. तुम्ही ही कविता सुद्धा मिळवून वाचू शकता. तेव्हा अशा अनेक कविता त्यांच्या आहेत. आधी मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या काही सादरीकरणामध्ये त्यांच्या याही काही कविता पुढे माझ्याकडनं सादर केल्या जातील. पण आज मी तुमच्यासमोर जी कविता ठेवणार आहे ती पण अतिशय सुंदर आणि मला अत्यंत आवडलेली ती कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे फुंकर. मुक्त छंदामध्ये लिहिलेली ही कविता आहे. माझ्या याच उपक्रमामधून मी सादर केलेली एक कविता तुम्हाला कदाचित आठवत असेल. कविवर्य प्रवीण दवणे यांची संकोच ही कविता होती. या संकोच ही कविता त्याची पार्श्वभूमी मी त्या निरूपणामध्ये सांगितलेली आहे. निरूपण करण्याआधी की प्रेमात पडलेला प्रियकर, प्रेमात पडू पाहणारा प्रियकर, पण त्याचं वेळीच ते प्रेम व्यक्त झालं नाही संकोचा अभावी. आणि मग कालांतराने त्या प्रेयसीने वाट पाहून तिने मग तिचा निर्णय घेऊन टाकला आणि एका दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करून तिने आपली जीवनाची वेगळी वाट निवडली. अशी ती एक कविता, संकोच कविता मी सादर केलेली आहे. फुंकर ही कविता त्याच्यापेक्षा वेगळी आहे. फुंकर ही कविता अशी आहे की दोन प्रेमी जीव, प्रेमी युगक प्रेमात पडलेले, परंतु विवाह करून ते एकत्र न आलेले, विवाहाच्या धाग्याने न गुंफले गेलेले, अशा दोन पण मनातून अजूनही ते प्रेम करत असलेले, अशी एक कविता फुंकर. हा जो प्रियकर, आधीचा प्रियकर, आता ती प्रेयसीचं लग्न झालेलं आहे, ती सासरी गेलेली आहे, परंतु कधीतरी हा तिला भेटायला घरी तिच्या गेलेला आहे. आणि गेल्यानंतर त्याच्या मनामधली त्याची ती भावावस्था वसंत बापट यांनी किती अप्रतिम अशा शब्दामध्ये व्यक्त केली पहा. आवश्यक तिथेच मी याचं निरूपण करेन. सादर करतो कविता फुंकर. बसा म्हणालीस म्हणून बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकंच, बाकी मन नव्हतं थाऱ्यावर. गेल्यानंतरची अवस्था झालेली आहे. तिच्या घरी गेल्यावरती त्याची अवस्था, बसा म्हणालीस म्हणून बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकंच,
बाकी मन नव्हतं थाऱ्यावर. दारावरचा पडदा दपटीत लगबग तू निघून गेलीस माझ घरात. दारावरचा पडदा दपटीत लगबग तू निघून गेलीस माझ घरात. माझ्या सोबत ठेवून तुझ्या सुप्त संसाराच्या निशाण्या. अचानक तो आल्यामुळे ती सुद्धा अशी थोडी लाजलेली आहे. अशी एकदम त्याच्या पुढे नाही गेली आणि म्हणून ती थोडी माझघरामध्ये, आतल्या घरामध्ये, आतल्या खोलीमध्ये निघून गेली. आणि तो आला तेव्हा तिचं भरतकाम चाललेलं होतं. भरतकाम. आणि मग ते तसंच तिने ते भरतकाम अर्धवट ते ठेवलेलं आहे. त्या सुया, ते धागे. आणि ती भरतकाम करता करता तो आल्यामुळे अचानक पाहिल्यानंतर ती एकदम अशी चकित झालेली आहे. त्याच्यामध्ये हा अचानक कसा काय, असं पण एक थोडीशी ती भावना आहे. आणि खूप दिवसातून भेटल्यानंतर ते पूर्वीचे सगळे दिवस पण त्याच्यामध्ये आठवले गेले. अशी एक हळुवार पण मनाची स्थिती तिच्यामध्ये आपल्याला दिसते त्या वर्णनामधनं. मग पुढे तो प्रियकर म्हणतो, अगं कशाला कोरलेस हे हृदय उलटे उत्तान. अगं कशाला कोरलेस हे हृदय उलटे उत्तान. अन पतीच्या नावाचा नाजूक कशीदा. अगं त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. संसारामध्ये ती मग्न होऊन गेल्याचं त्याला दिसतं. ती भरतकाम करताना काहीतरी असेल तिच्या पतीचं नाव विणण्याचं काम ती करत होती. आणि इतकं ते सुंदर नाव ते कोरलेलं होतं. म्हणून तो म्हणतो की त्यातला एक जरी टाका चुकले असतीस तरी मी धन्य झालो असतो. म्हणजे इथे माझी आठवण तुला झाली का, हे विचारणं आहे. आणि म्हणून बापटांनी ते किती सुंदर लिहिले बघा. परत मी हे कडवं घेतो. अगं कशाला कोरलेस हे हृदय उलटे उत्तान. ते हृदयाचं चिन्ह ते भरत काम करताना आणि त्याच्यामध्येच पतीचं नाव तिनं त्या धाग्यातून कोरलेलं होतं. म्हणून अगं कशाला कोरलेस हे हृदय उलटे उत्तान. अन पतीच्या नावाचा नाजूक कशीदा. अगं त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. तुझे आणि तुझ्या पतीचे हे छायाचित्र छान दिसते आहे. भिंतीवरचं छायाचित्र असं ते बघा ना, कोट वगैरे घालून, टाय कोट असा लग्न झाल्यानंतरचा फोटो काढलेला असतो. असं रुबाबात असे पतिदेव बसलेले असतात. पण तुझे आणि तुझ्या पतीचे हे छायाचित्र छान दिसते आहे. तुझ्या गालावरची सारी साय त्याच्या गालावर ओसंडते आहे. कर्तबगार नजर, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक. कर्तबगार नजर, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे. अगं पण राग येतो तो तुझा. या चित्रात तू अशी दिसतेस की जसं काही कधी झालंच नाही. तू विचारलेस काय घेणार. निघताना तू विचारलेस काय घेणार. काय पण साधा प्रश्न आहे. म्हणे काय घेणार. देणार आहेस का ते सारे पूर्वीचे. मला हवे आहेत ते चिंचेचे आकडे, ते आधाशी ओठ, त्या रसरशीत शपथा. दे कसलंही साखरपान. पण एकच सांग, निघताना तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. इतकी का तुला सुपारी लागली. पण नको सांगूस. तेवढीच मनावर एक फुंकर, तेवढीच
मनावर एक फुंकर. धन्यवाद.